फ्रेंड, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना, स्किप न करता असंच पुढे कंटिन्यू पाहत राहा. रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका. तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. आजही घेऊन आलेली आहे. चला तर मग वेळ नाही घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी तुम्ही पाहिलं असेल की आपण काय केलं, एका प्लेटमध्ये ना 1 टेबलस्पून इतकंच आहे ना इथे घेतलेलं आहे जिरा, ओवा आणि त्याच्यासोबतच ना 5 ते 6 हिरवी मिरची. आता हे सगळं जे आहे ना तर मिक्सर जारमध्ये ॲड केले. आता 1 टेबलस्पून जे आहे ना इथे घेतलेलं आहे लसणाची पेस्ट आणि थोडंसं पाणी ॲड करून आपल्याला ना मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. तर ह्या ताटामध्ये ना आपण काय केले, 2 कप आहे तर गव्हाचं पीठ घेतले. 1 कप इथे घेतलेलं आहे बेसन पीठ. त्याच्यासोबतच बारीक जो रवा असतो ना तो इथे घेतलेला आहे अर्धा कप. आणि 1 टेबलस्पून इतकं आहे ना आपण हळद घेतली, चवीपुरतं मीठ ॲड केले. आता ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर जी आहे तर स्वच्छ पाण्याने धुवून ही ॲड केली. 2 टेबलस्पून इथे घेतलेलं आहे पांढरे तीळ. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा स्किप करू शकता. जे मिक्सरमध्ये आपण हिरवी मिरची बारीक करून घेतली होती ना, जी हिरवी मिरचीची पेस्ट आहे ती इथे आपण ॲड केली आहे. आता मोहन न टाकता पुरी खुशखुशीत कशी बनवायची ते तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. म्हणूनच सांगते की व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पहा. जशा पद्धतीने आपण चपातीचं पीठ मळतो तशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे. घटसर पीठ आपलं रेडी झाले. 15 ते 20 मिनिटासाठी ह्याला काय करायचे, भिजू द्यायचे, जेणेकरून आपल्या पुरी जी आहे ना खुसखुशीत होतील. भेटूया 15 मिनिटाच्या नंतर. 15 ते 20 मिनिटाच्या नंतर हे पीठ जे आहे ना खूप छान पद्धतीने मुरले गेले. आता ह्याला काय करायचे, चपातीचं जशी आपण पोळी तयार करून घेतो ना तशाच पद्धतीने इथं पोळी तयार करायची. जर तुमच्याकडे जर वेळ असेल ना तुम्ही छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही लाटून घेऊ शकता. माझ्याकडे वेळ कमी होता आणि इथं ना झटपट बनवायचं म्हणले की अशी मी काय पद्धत करते. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ही ना पद्धत ही यूज करू शकता. तर तुम्ही पाहू शकता इथं मी काय केले, एकाच वेळेस 4 पोळ्या लाटून तयार झाले ते. आणि आकारही काय होतात की एकसारखे येतात. त्याच्यासाठी तुम्ही पाहू शकता आपण काय केले, मस्तपैकी पोळी लाटून घेतली. 4 अशा जे आहेत ना साईजमध्ये तिथं पोळी तयार करून घेतली आणि एकसारखी पोळीचा आकारही आलेला आहे. बाकीच्या पुऱ्या आहेत ना तेही अशा पद्धतीने इथं मी सर्व काय आहे ते बनवून घेते. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आखाड स्पेशल आहे, तर त्यासाठी ही इथं मी रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही ही आखाड तळला का? तळला असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आता फटाफट ह्या पुऱ्या कशा निघल्या ते तुम्हाला दाखवते. कुठंही चिकटल्या वगैरे नाही. थोडंसं मी पिठाचा हात घेतला होता, त्याने काय होतं की चिकटत नाही आहे. पोळी आपली कुठं फाटत नाही, त्यासाठी थोडंसं पिठाचा हात घेतला तरी काही हरकत नाही आहे. पीठ तुम्ही पाहू शकता कुठंही दिसत नाही आहे. आता तळण्यासाठी ना इथं मी कढई ठेवली आहे. कढईमध्ये ना तेल छानपैकी गरम झाले. आता काय करायचं, तळण्याची स्ट्रिक म्हणजे काय माहिती आहे का, की ज्यावेळेस आपण काय करतो की गरम तेल असेल त्यावेळेसच सोडायची आणि थंड झालं ना तर पुरे आपल्या खुसखुशीत होत नाही आणि तेल जास्त पितात, ते जरा थोडंसं लूज होतं. त्यासाठी काय करायचं, तेल थोडंसं गरमच ठेवायचे. सर्व काय आपल्या पुऱ्या आहेत ना ते एकदम रेडी झाल्या. तुम्ही पाहू शकता मी बऱ्याच अशा पुऱ्या तयार करून घेतल्या ते. चला तर मग फटाफट आपण तेलामध्ये ना ह्या बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत ना तर सोडूया. पुऱ्या तळण्याची पद्धत तुम्हाला सांगते. तर काय करायचं, पुरी सोडली की 2 मिनटं थांबायचे आणि पुरीला काय करायचे, एका चमच्याच्या साह्याने डिप करायचे. म्हणजे काय होतं की पुरी ना टम्म फुगून वर येते. आणि काही काही फ्लॅट होतात, ते तर बेसिकच आहे. आणि तुम्ही पाहू शकता फुगायचे म्हणले की ही एक ट्रिक आहे बरं का फ्रेंड्स. तर बाकीच्या पुऱ्या आहेत ते पण इथं पटापट तळून घेऊया. मोहनचा वापर न करता खुसखुशीत पुरी इथं तयार झाली. आपण इथं ना आखाड स्पेशल पारंपरिक पद्धतीने इथं पुरी बनवते. तर तुम्ही आपल्या पुऱ्या पाहू शकता खूप सुंदरपैकी तयार झाल्या. ते एक बाजू त्याची छानपैकी तळल्या गेली, लगेचच त्याला पलटायचं नाही आहे. थोडंसं काय करायचं, मस्तपैकी एक साईड तळून घ्यायची, नंतर दुसरी साईड पलटी करून घ्यायची आणि थोडंसं लालसर होईपर्यंत ना इथं पुऱ्या आपल्या तळून घ्यायच्या. थोडंसं तुम्ही पाहू शकता ह्याचा कलर ना खूप सुंदरपैकी यायला सुरुवात झाली आहे. आणि आपल्या पुऱ्या कशा पद्धतीने फुगतात तेही तुम्ही पाहू शकता.
फायनली माझी आखाड स्पेशल पारंपरिक पद्धतीची ही जी रेसिपी आहे ना, ही तर झालेली आहे. आणि आपल्या ज्या पुऱ्या आहे ना, कशा प्रकारे टम्म फुगल्या तेही तुम्ही पाहू शकता. तर चला तर मग हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेता. सर्वात महत्त्वाचं खात राहा, आनंदात राहा, हसत राहा. आपल्या चॅनलला जेवढं होईल तेवढं शेअर करायला विसरू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांनी हा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचं खरंच खूप मनापासून धन्यवाद करते. आणि हो, इंस्टाग्रामवरती जर असताल तर माझी आय डी आहे रिजवाना शेख, तिथेही तुम्ही मला सपोर्ट करू शकता. बाय.